राधे राधे. तर जन्माष्टमी एका दिवसावर होती, तर म्हटलं एक दिवसाआधीच आपण फोटोशूट करून घ्यावे. आपल्याकडे बी थोडेफार फोटो असावेत असं मला वाटलं. त्याच्यासाठी मी मेकअप वगैरे केला. मग मेकअप काढायला 10-15-20 मिनटं लागतात. ते झालं. कपडे वगैरे हे सगळं 10-15 मिनटं तरी कसेही जातात. आणि त्याच्यानंतर मेकअप वगैरे रिमूव्ह केला. मग जो मी पसारा केलेला ना घरात, तो आता आपण केला आहे म्हटल्यावर आपल्याला आवरावा लागेल. तर तो माझं आवरणं चालू होतं आणि काम थोडं जोरातच चालू होतं, कारण मला ना जन्माष्टमीचं डेकोरेशनसुद्धा करायचं होतं. तेही त्याच दिवशी करायचं होतं, म्हणून सायंकाळपर्यंत कसंही झालं पाहिजे हेच माझं टार्गेट होतं. तर म्हणून एकदम स्पीडमध्ये असं आवरायला घेतलं मी आणि ठरवलं की आजच्या आज करायचं, कारण उद्या भरपूर कामं होते. त्याच्यानंतर मी तर चेहरा वगैरे धुवून घेतला होता. कपडे पण चेंज वगैरे माझे झालेच होते आणि मेकअप रिमूव्ह केल्यानंतर मी कपडे वगैरे सगळे चेंज वगैरे केले. त्याच्यानंतर जे डेकोरेशनचं सामान असतं ते तर आपल्याला सापडत नाही, कारण एका वर्षभरात काढलेलं सामान, कारण गणपती बाप्पांच्या वेळेस काढलेलं सामान ते आज काढायला घेतलं जन्माष्टमीला. तर इथं बघू शकतात. आणि ह्याच माळा वगैरेंचा यूज करून आपल्याला छान असं डेकोरेशन तयार करायचं होतं. तर इथं माझं काम चालू झालेलं आहे आता. तर इथं आहे ना आपले नळ असतात ना, त्याच्या ज्या नळ्या असतात ना त्याचा हा मंडप तयार केलेला. तर अशा पद्धतीने चालू होतं आणि एक नळी जोडली का दुसऱ्या नळी निघायची. ही बऱ्याच वेळ प्रोसिजर चालली, पण काही नाही, शेवटी मंडप मी तयार केलाच. आपण मी हार मारण्यासारखे नाही, हार मानून काय उपयोग नाही. म्हटलं करायचं आपल्यालाच आहे. चल पूनम लाग कामाला. तर मी अशी जोरात कामाला लागली. बघू शकतात नळ्या खूप त्रास देत होत्या, निघतच होत्या. शेवटी त्यांचं निघणं पण बंद केलं. थोडी ताकद लावली, बाप्पांचं नाव घेतलं, तर नळ्या तो जोडल्या गेल्या होत्या. तर आता इथं आहे ना एक साडी होती, साडीच्या कापडाचंच हे बनवलेलं मी. तर इथं ना वळून गेलं होतं ते थोडं अवघडच जात होतं प्लेट वगैरे करायला, पण काही हरकत नाही. तर कसं बसं मी मॅनेज केलंच. तर धावपळ खूप जोराची चालू होती माझी. बघू शकतात आता ठेवला गेला आहे आपला जो साचा उभा केलेला आहे आपण. तर फायनली असा काहीतरी लुक आला होता. साधारण 5:30 वाजले होते या कामाला आणि